श्री स्वामी समर्थ। आज दिवाळीचा दुसरा दिवस, गुरुद्वादशी व धनत्रयोदशी आहेत। तरी आज सकाळी आपण गुरुद्वादशी म्हणजे भगवान श्रीपाद श्री वल्लभांचा निजधाम गमनाचा दिवस। तरी आपण ह्या दिवशी श्रीपाद श्री वल्लभांच्या पोथीचे किंवा गुरुचरित्राचे पारायण करू शकतात। व पारायण जर तुम्हाला शक्य झाले नाही तर तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचा 9वा अध्याय मोठ्याने वाचावा। हा अध्याय वाचल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात। तरी आज हा अध्याय तुम्ही आवर्जून वाचावा व संध्याकाळी तुम्हाला धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा। तरी धनत्रयोदशी साजरी करताना तुम्ही आरोग्याचं दैवत जे आहे धन्वंतरी देवता तिचे पूजन करावे व त्या धन्वंतरी देवतेचा फोटो घरामध्ये चौरंगावरती मांडून त्याची पंचोपचार पूजा करावी। धन्वंतरीच्या प्रतिमेला हार घालावा फुलांचा, तुळस वाहावी, नैवेद्य दाखवावा आणि त्याचबरोबर धन्वंतरीच्या मंत्राचा 1 माळ जप करावा व आपल्या घरातील सर्व कुटुंबातील सदस्यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभावे यासाठी प्रार्थना करावी व धन्वंतरी देवता सदैव आपणासाठी प्रसन्न राहून आपल्या सर्वांना निरामय आरोग्य लाभावे अशी प्रार्थना आपण करावी। तरी धन्वंतरी ही आरोग्याची अधिष्ठात्री देवता असल्यामुळे तिच्या सेवेमुळे आपल्या घरातल्या व्यक्तींना दीर्घायुष्य व आरोग्य लाभते। तसेच ह्या दिवशी तुम्ही अखंड धनप्राप्तीसाठी श्री विष्णू सहस्त्रनाम तसेच लक्ष्मी गायत्री मंत्र, ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ह्या मंत्राचा 1 माळ जप, तसेच विष्णू गायत्री मंत्र, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, त्याचबरोबर गीतेचा 15वा अध्याय व महामृत्युंजय मंत्र जप ही सेवा करावी, जेणेकरून आपल्या घरात अखंडित धनसंपदा येत राहू। तरी आपण सर्वांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा। आपले अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा व काही समस्या असतील तर त्यासुद्धा सांगत जा। तरी श्री स्वामी समर्थ।